प्रभाग 26 मधील शिक्षक सोसायटी गुरुदेव दत्तनगर येथे हद्दपार झाल्यापासून ड्रेनेजची आणि रस्त्याची कामे झाली नव्हती। त्यामुळे पावसाळ्यात असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत होते। अनेक महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी पावसाळ्यात हेरिटेज प्लांट येथे डांबरी रस्त्यावर गाडी लावून चिखलातून घराकडे जावे लागत होते। तसेच ड्रेनेज नसल्यामुळे सेप्टिक टँक ओव्हरफ्लो झाल्याने संपूर्ण नगरात दुर्गंधी सुटत होती। ही बाब या नगरातील नागरिकांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने सदर बाब सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन तेथील समस्या दूर करण्यासाठी सांगितले। त्याची दखल घेत शासनाच्या सुवर्ण योजना नगरोत्थान योजनेतून प्रथम ड्रेनेजचे काम करून घेतले आणि नंतर रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली। यावेळी येथे जमलेले नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले की गेल्या 20-30 वर्षांपासून आम्ही येथे वास्तव्यास आहोत। आमच्या समस्यांबाबतीत लोकप्रतिनिधी महानगरपालिकेला निवेदने देऊन थकलो, आमची कोणीच दखल घेतली नाही। परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी आमच्या समस्या ऐकून केवळ 1 महिन्यातच पाठपुरावा करून आमचा 20 ते 30 वर्षांचा वनवास संपवला। अशा या नागरिकांच्या हाकेला धावून येणाऱ्या नगरसेविका आम्हाला लाभल्या, हे आमचे आम्ही भाग्य समजतो, असे मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी छाया माळी, कोकरे मॅडम, वागदरी काका, संपदा शिंदे, इंदिराबाई कोरे, सोमनाथ काळे, भाजप शहर सदस्य नोंदणी प्रमुख अनिल चव्हाण, प्रकाश चव्हाण, रमेश पवार आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।